नमस्कार सर्वांना. आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं तो मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आपण बघून रजिस्ट्रेशन यावर्षीसुद्धा सेम करायचं आहे. आत्ता आपल्याला रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर एक MUने सुरुवात झालेला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल आणि आपण क्रिएट केलेला पासवर्ड असेल तो पासवर्ड वापरून आपण पार्ट 1 फॉर्म बनवणार. प्रथम आपण रजिस्ट्रेशन करतो. रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर तो रजिस्ट्रेशन नंबर आणि आपण क्रिएट केलेला पासवर्ड तो वापरून आपल्याला पार्ट 1 फॉर्म भरायचा आहे. तर पार्ट 1 फॉर्म कसा भरायचा आहे आणि तेही घरच्या घरी मोबाईलद्वारे आपण कसे भरू शकतो हे मी ह्या माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. त्याचा वापर करून तुम्ही तुमचा पार्ट 1 फॉर्म भरू शकता. पार्ट 2 फॉर्म ऑलरेडी मोबाईलद्वारे कसा भरायचा आहे मी पुन्हा टाकणारच आहे. यूट्यूबवरती माझे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही बघून तसं करू शकता आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ते पोचवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपण बघूया की पार्ट 1 फॉर्म कसा भरायचा. पुन्हा आपण गुगलमध्ये जायचं आहे. पुन्हा सेम मी सांगितल्याप्रमाणे 11thadmission.org.in तुम्ही टाकलं की तुम्हाला इकडे हे ORG येणार. त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर इथे बघा 11thadmission.org.in ही साईड येते. त्या साईडला क्लिक करायचं. ओके. पुन्हा आपल्याला रिजन निवडायचं जे मुंबई विभागात आहेत. पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती या 5 विभागातील जे विद्यार्थी ज्या विभागातील आहेत ते विद्यार्थी निवडतील. आपण मुंबई विभागात म्हणतो तर मुंबई विभाग आपण सिलेक्ट करणार. इथे आल्यानंतर बघा स्टुडंट रजिस्ट्रेशन हे जे पार्ट 1 रजिस्ट्रेशनचे काही व्हिडिओज आहेत त्यांनी दाखवलेले आहेत. आपल्याला इथे कट करायचं आहे. हां, आता स्टुडंट रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे. आपल्याला आता काय करायचं आहे पार्ट 1 फॉर्म भरायचा आहे. तर पार्ट 1 फॉर्म भरण्यासाठी लॉग इन या ऑप्शनवरती जायचं आहे. लॉग इनवरती ऑप्शनवरती गेल्यानंतर आपल्याला जो MUने नंबर मिळालेला आहे तो MUने नंबर आपण इथे फिल करणार आहोत. त्या विद्यार्थिनीचा नंबर त्याकडे माझ्या बहिणीचाच फॉर्म आहे हा. हा लॉग इन ID नंबर टाकायचा आहे. लॉग इन ID टाकून झाल्यानंतर तिथे पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकण्यासाठी आता माझा पासवर्ड पण टाकून झालेला आहे. पासवर्ड टाकून झाल्यानंतर मी लॉग इन करणार आहे. लॉग इन झाल्यानंतर असं पेज येतं बघा. इथे वेलकम टू सायलेंट 11 आणि जे विद्यार्थी आहेत ते ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे पार्ट 1 फॉर्म इनकम्प्लीट आहे असं दाखवतं. तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला फिल करत जायचं आहे. पहिलं आता इथे आपण जर क्लिक केलं वरती या 3 आडव्या रेषेनं आपल्याला क्लिक करायचं आहे. पहिलं आपले पर्सनल डिटेल्स येणार. पर्सनल डिटेल्स जे आहे इकडे जेव्हा ओके हे करणार तेव्हा ओके करायचं आहे. पर्सनल डिटेल एकदा चेक करून सेव्ह अँड नेक्स्ट करत जायचं आहे. डिटेल सगळं चेक करायचं म्हणजे त्या मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव जे का असेल आपलं ते सगळं ते सेव्ह अँड नेक्स्ट केलं की एक पायरी. आता इथे आपल्याला काय करायचं आहे ॲप्लिकंट ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स जो पण ॲड्रेस आहे तो ॲड्रेस पूर्ण इथे पिनकोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तहसील, सिटी, टाउन, विलेज, मोबाईल नंबर, अदर मोबाईल नंबर, जर ईमेल ID जे पण का असेल तर ते फिल करायचं आहे. आता इथे मी हे स्टॉप करतो आहे की हे पुन्हा परत येतं मी भरेपर्यंत तुम्ही. आता इथे संपूर्ण जो पत्ता आहे तो आपल्याला इथे भरायचा. आता इथे हा इकडचा मी पालघरचा पत्ता भरलेला आहे. तुम्ही तुमचा मुंबईचा जो पत्ता असेल तो मुंबईचा किंवा तुम्ही ज्या विभागात राहता त्या विभागाचा तुमचा पत्ता टाका. तुमचा इथे पिनकोड जो आहे आता हा पालघरचा पिनकोड आहे. मुंबईचा पिनकोड जर वेस्टवाले असतील तर जे ज्या विभागात राहतात प्रत्येक जे सिटी आहे त्या सिटीचा प्रत्येक पिनकोड वेगळा आहे. तो पिनकोड तुम्ही तिथे टाकू शकता. तुमचा पिनकोड तिथे टाकायचा आहे. आता माझी शाळा तुमचा सांताक्रूजमध्ये तर सांताक्रूजमध्ये जे वेस्टला राहतात तो 400054 म्हणजे 54 आहे. त्याच्यानंतर इकडे स्टेट इकडे तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. ते डिस्ट्रिक्ट निवडताना फक्त क्लिक करायचं आहे की तुमचे सगळे डिस्ट्रिक्ट इथे येतात. तुम्हाला जे डिस्ट्रिक्टमध्ये जे मुंबईवाले मुंबई डिस्ट्रिक्ट निवडतील. मुंबई सिटीवाले बँड्रापासून पुढे इकडे मुंबई सबर्बन सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर बँड्राच्या पुढे ते जो कुलाबापर्यंत मुंबई सिटी करणार. तिकडे सायनपासून पुढे तिकडे कुर्ला ते तिकडे मुलुंडपर्यंत ते सगळे मुंबई सबर्बन सिलेक्ट करतात.
आणि सायनच्या पुढे इकडे टोंगापासून तिकडे ते मुंबई सिटी सिलेक्ट करतात. तर त्या पद्धतीने ते सिलेक्ट सिटी करून तुम्हाला हे करायचं आहे. तर इथे मी हे पालघर, बहिणी पालघरला राहते, पालघरचा फॉर्म आहे म्हणून तो पालघर दिला आहे. तिथे तुम्ही तालुका पालघर टाकू शकता. सांताक्रूजवाल्यांचा अंधेरी येतो, तो अंधेरी तुम्ही तिथे टाकायचं आहे तुम्हाला. अंधेरी टाकून झाल्यानंतर सांताक्रूजवाल्यांचा अंधेरी, बाकी ज्यांचे तालुका जे असतील ते तालुका तुम्हाला टाकायचे आहेत. तुम्हाला सिटी टाकायचे, तुम्ही जिथे राहता तिथलं सिटी विलेज आहे. आता ही गावची आहे, तिथे गावचा हे टाकलेलं आहे. बाकी दुसरा अदर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. अदर मोबाईल नंबर टाकून आणि पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, 7 नेक्स्ट जायचं आहे. ही सगळी माहिती फिल झाल्यानंतर तुम्हाला 7 नेक्स्ट जायचं आहे. 7 नेक्स्ट झाल्यानंतर पुढे परत हे सगळं जे येतं ते ओके करायचं आपल्याला. आता कन्स्टिट्यूशन रिझर्वेशन कॅटेगरी, आता ही OBC आहे. ओपनवाल्यांचं डायरेक्ट ओपन म्हणून असेल. ज्यांची तुमची जी कास्ट असेल ती कास्ट इथे येणार. डू यू कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय कंप्लेंट अथॉरिटी, तर तुम्ही मला कोणी कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल तर ज्यांनी काढलं असेल तिथे S करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट इश्यू स्टेट म्हटलं कुठल्या स्टेट नाही, तर आपण महाराष्ट्र राहतो, तर महाराष्ट्र स्टेटचं आपल्याला इथे स्टेट निवडायचं आहे. त्याच्यानंतर इथे कास्ट सर्टिफिकेट इश्यून डिस्ट्रिक्ट कुठला आहे, तर तुमचा जो डिस्ट्रिक्ट असेल, त्या विद्यार्थीचं, माझी बहीण आहे, मी पालघरमध्ये येतो, तर पालघर डिस्ट्रिक्टमधलं कास्ट सर्टिफिकेट पालघरमध्ये सिलेक्ट केलं. सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन, आपल्या ॲडमिशन कुठल्या कॅटेगरीत हवं आहे, तर जे OBC आहे त्यांनी OBC, जे जनरल, ज्यांना जनरलमध्ये घ्यायचं आहे, समजा कास्ट सर्टिफिकेट काढलंच नाही आहे आणि ज्यांना जर जनरलमध्ये घ्यायचं असेल तर ते जनरलमध्ये घेऊ शकतात. त्याच्यानंतर डज ॲप्लिकेंट बिलॉंग टू हँडिकॅप, जर हँडिकॅपवाले असेल तर S करायचं, नसेल तर नो. ऑलरेडी ते स्टार्टिंगला येतं, जेव्हा आपण 10वीचा फॉर्म भरतो त्याच वेळेस तो हा फॉर्म येतो. डज ॲप्लिकंट्स बिलॉंग टू अर्थक्वेक प्रोजेक्ट अफेक्टेड, समजा अर्थक्वेक प्रोजेक्ट अफेक्टेड विद्यार्थी असतील तर त्यांनी S करायचं, नसतील त्यांनी नो करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे हॅज ॲप्लिकंट पॅरेंट्स बीन ट्रान्सफर टू ऑनलाईन प्रोसिजर, ऑनलाईन प्रोसिजरमध्ये असं ट्रान्सफर झालं तर ते S करायचं, अदरवाईज नो. वेदर ॲप्लिकंट पॅरेंट्स बिलॉंग टू सर्व्हिसमॅन, एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी असतील तर तिकडे S करायचं आहे, अदरवाईज नो. त्याच्यानंतर इकडे फ्रीडम फायटर असतील किंवा सर्व्हिसमॅन, इथे फ्रीडम फायटर म्हणजे जे सैनिक असतील तर असतील त्यांचे कोणी ग्रँडफादर वगैरे तर S करा, अदरवाईज नो. इकडे पण एक सर्व्हिसमॅनमध्ये तुम्हाला नो. आता डज ॲप्लिकंट्स बिलॉंग टू स्पोर्ट्स कॅटेगरी, आता डज ॲप्लिकंट्स ज्यांनी समजा राज्यस्तरीय एखाद्या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये काही प्रगतशील काय केलं असेल तर ते S टाकू शकतात. जर त्यांचं काय राज्यस्तरावरती नसेल तर त्यांनी नो टाकायचं आहे. त्याच्यानंतर इफ यू बिलॉंग अंडर कॅटेगरी ऑर्फन, ऑर्फनमध्ये जे काही विद्यार्थी येतात, जे वुड यू लाईक टू अप्लाय फॉर 1% कोटासाठी, तर ते इथे टाकू शकतात. जर S असेल तर S करायचं, नो असेल तर नो. त्याच्यानंतर आहे हॅव यू ऑप्टेड एनी अदर प्री व्होकेशनल कोर्सेस किंवा सब्जेक्ट ऑफर अंडर NCQF केला असेल, जर 10thला S असेल तर, अदरवाईज मोस्टली नो असतं. मायनॉरिटी कोटा ॲडमिशन, डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅटेगरी, आता मायनॉरिटी जे वाले आहेत म्हणजे धार्मिक जे असतात किंवा भाषिक जे मायनॉरिटी असतात तर ते इथे S करू शकतात. अदरवाईज बाकी ज्यांना मायनॉरिटीवाले नाही ते नो करतील. फक्त इथे धार्मिक जे म्हणजे ख्रिश्चन असतील त्यांचे कॉलेजेस असतात किंवा मुस्लिम असतात त्यांचे कॉलेजेस असतात, तिथे ते S करू, किंवा धार्मिक जे असतात मावले जसं गुजराती मायनॉरिटी आहे किंवा इतर मायनॉरिटी आहेत तर ते तिथे S करू शकतात. बाकीच्यांनी तिथे नो करायचं आहे. डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इनोस कोटा, समजा एखादी शाळा असेल आणि तिथे जर ज्युनियर कॉलेज असेल, जर तुम्हाला ॲडमिशन तुमच्या कॉलेजमध्ये घ्यायचं असेल तर तिथे S करायचं आहे. तिथे S करूनच ठेवायचं तुम्ही, म्हणजे तुम्ही ॲडमिशन प्रवेश घ्या अगर नका घेऊ, पण तुम्ही जर S घेतलं तर निदान कदाचित पुढे तर तुम्हाला कुठे ॲडमिशन प्रवेश मिळाला नाही तर तुम्ही इन हाऊस कोटामध्ये ॲडमिशन प्रवेश घेऊ शकता. तर इथे S करायचं आहे. जिथे ज्युनियर कॉलेजेस, स्कूल बेज अटॅच ज्युनियर कॉलेज, तर फर्स्ट प्रेफरन्स त्या विद्यार्थ्यांना असतो.
जवळजवळ तिथे त्या शासनाच्या एक काही टक्के प्रवेश हा डायरेक्ट प्रोसेसमध्ये सुरुवातीच्या प्रोसेसमध्ये म्हणजे 0 राऊंडमध्ये त्यांचं प्रवेश घेतला जातो. तर अशा पद्धतीने इनहाऊस ॲडमिशन ही सगळी माहिती हे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर इकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, गायडन्स सेंटर आहे, त्या सेकंडरी स्कूल गायडन्स सेंटर तुमच्या सेकंडरीचं इथे चूज करायचं आहे. सेकंडरी ऑल इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता बघा इथे बऱ्याचशा वेळा काय होतं, आपल्या कॉलेजचंच नाव येतं, शाळेचं नाव व्हेरिफिकेशनसाठी. मी ते जिथे गायडन्स सेंटर्स आहे, गायडन्स सेंटर्स मुंबई विभागातल्या त्यांचं स्कूल डायरेक्टली येतं. फक्त जे आउटसाईड मुंबई जे राहतात त्यांचं मात्र गायडन्स सेंटर्स इकडे त्यांना चूज करावं लागतं. सिलेक्टेड काही कॉलेजेस असतात तेच चूज करावं लागतात. आता इथे हे पालघरचे आहे, तर तुला वसई विरारमधले जे गायडन्स सेंटर असतील ते गायडन्स सेंटर मी सिलेक्ट करणार. पण तुमचं जे गायडन्स सेंटर असतं ते तुमची शाळा असते, लक्षात घ्या. मुंबई विभागातले ज्या शाळा आहेत त्यांचं शाळाच इथे डायरेक्ट ॲटोमॅटिकली तुमचं स्कूल म्हणून गायडन्स सेंटर्स येणार, सेकंडरी स्कूल. आणि इथे आपल्याला आता मी गायडन्स सेंटर चूज करतो आहे. मी सेकंडरी स्कूल गायडन्स विरार झोन 7 इथे तुमचं ऑल असेल, ऑलमध्ये तुम्ही तिथे करू शकता. ऑलरेडी तुमचं स्कूल येणार, हे लक्षात घ्या. ऑल जर असलं तर स्कूल येणार, तुमचं स्कूल ॲटोमॅटिकली इथे येणार. फक्त हे आउटसाईड मुंबई असल्यामुळे तिथे मला जावं लागलं इथे. आणि मग गायडन्स सेंटर चेंज करतो मी. तुम्हाला मात्र हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही इथे करताना तुमचं ॲटोमॅटिक गायडन्स सेंटर तुमचं येणार, शाळेचं येणार आहे. मुंबई विभागातल्या शाळांचं डायरेक्ट ॲटोमॅटिकली इथे गायडन्स सेंटर येणार आहे. त्यांना इथे चूज करायची गरज नाही, डायरेक्टली सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. आणि तिथे आता इथे आपल्याला बघा अपलोड रिक्वायर्ड जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स मात्र आपल्याला इथे तयार ठेवायचे आहेत. आता इथे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करताना काय आहे, तर कास्ट सर्टिफिकेट आपल्याला पहिलं अपलोड करायचं आहे. आता कास्ट सर्टिफिकेट इथे त्याच्यानंतर मी ब्राउजला करणार ठीक. आता मी त्याचे काय केलेले आहेत, अगोदरच फोटो घेऊन ठेवलेले आहेत, तर ते मी फोटो फाईलमध्ये जाऊन सेंडमध्ये जे फोटो असतील ते फोटो सिलेक्ट करून ठेवणार आहे. आता इथे बघा, हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते मी इथे अपलोड करतो. तर आपल्याला इथे कास्ट सर्टिफिकेट कोणाचं सेल्फ फादरचं असेल तर फादर तिथे सिलेक्ट करायचं आहे, इथे अपलोड करायचं आहे. तुम्ही इथे व्ह्यू करू शकता कास्ट सर्टिफिकेट. आता त्या विद्यार्थ्याने तुम्ही इथे सिलेक्ट केलेलं आहे बघा. जर वडिलांचं असेल तर वडिलांचं तुम्ही इथे अपलोड करू शकता. आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इथे आपल्याकडे समजा उपलब्ध नाही आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्ही नंतर सादर करायचं आहे. ज्यांच्याकडे आता उपलब्ध नसेल मग त्यांनी काय करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला अंडरटेकिंग घ्यायचं आहे. आता अंडरटेकिंग कसं असतं, तर लक्षात घ्या, आपल्याला अंडरटेकिंग दाखवतं आहे. त्या अंडरटेकिंगमध्ये काय करायचं आहे, तर जे कास्टचे विद्यार्थी आहेत, जे ओपनवाले आहेत त्यांना डायरेक्टली इथे मिशनला येतं. इथे त्यांना कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाहीत. बाकीचे जे 10 LC आणि 10 मार्कशीट आहे ते तुम्हाला नंतर अपलोड करावं लागतं. आता इथे बघा अंडरटेकिंग असं आहे,
ते फिलअप करताना मराठीत किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही फिल करू शकता. वरती तुमचा ते ॲप्लिकेशन नंबर आहे, त्या ॲप्लिकेशन नंबर आहे, नेम ऑफ द स्टुडंटचं नाव टाकायचं आहे, तुमची कॅटेगरी कुठली आहे, OBC SC टी ती इथे कॅटेगरी टाकायची आहे. तुम्हाला कुठल्याही कॅटेगरीतून ॲडमिशन हवे ते ॲडमिशन कॅटेगरी. आता इथे क्लेम एनी अदर रिझर्वेशनमध्ये जर तुम्ही मोड असाल तर इथे ती रिझर्वेशन कॅटेगरी टाकायची आहे. जर रिलिजियस लिंग्विस्टिक जे धार्मिक किंवा भाषिक जे आहेत ते जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये येत असाल मायनॉरिटीमध्ये तिथे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर इकडे तुमचं ॲडमिशन ॲट कुठल्या सिटीमध्ये, मुंबईवाले मुंबईला येतील, जे ज्या सिटीमधून ॲडमिशन घेणार आहेत त्या सिटीमध्ये ते सिटी करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे मात्र बघा स्टँडर्ड 10th LC. आता LC आपण काय करतो आहे, आत्ता रिझल्ट लागलं नाही आहे तोपर्यंत LC आपल्याला मिळणार नाही. मग आपण विल सबमिट लेटरला क्लिक करणार आहोत. 10 मार्कशीटसुद्धा सेम रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला म्हणून 10 सबमिटेड लेटरच्या इकडे जेव्हा जे विद्यार्थी ॲडमिशन जेच रिझल्ट लागल्यानंतर जर फॉर्म भरत असतील आणि त्यांना जर ह्या जर दोन्ही वस्तू त्यांना जर हे मिळाले डॉक्युमेंट तर ते इकडे ते अपलोड करू शकतात. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. आता इथे 2 ऑप्शन आहेत, सेल्फ किंवा फादर. जर सेल्फ असेल तर सेल्फला इथे अपलोड नाव म्हणजे तुम्ही आत्ता अपलोड करत आहात म्हणून टिक करा. जर काढलेलं नसेल नंतर सबमिट करत असाल तर इकडे टिक करायचे. कास्ट सर्टिफिकेट जर वडिलांचं आहे तर वडिलांचं इथे टिक करू शकता तुम्ही, अपलोड नाव करून येतात. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर आत्ता असेल तुमच्याकडे अपलोड करत असाल तर इथे टिक करा अपलोड नावला. नसेल नंतर करणार असाल तर विल सबमिट लेटरला क्लिक करून खाली इकडे स्टुडंटची सही आणि नाव, इथे पॅरेंट्सची सही आणि नाव ते टाकून आणि ज्या दिवशी तुमची फॉर्म भरणार आहात त्या दिवशीचा तुम्हाला डेट टाकून आणि ह्याचा फोटो तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे. आता तुम्ही अगोदरच करून घेतलेलं आहे, तुम्हीसुद्धा अगोदरच हे जर कास्टवाले विद्यार्थी येतील त्यांनी हे अंडरटेकिंग असं भरून ठेवायचं आहे आणि त्याचे फोटो घ्यायचे आहेत, कास्ट सर्टिफिकेटचे फोटो घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहेत. आता आपण इथे अंडरटेकिंग अपलोड करूया. मी जे ऑलरेडी फिल केलेलं आहे. पुन्हा मीडिया याच्यामध्ये जाणार मी इकडे जाऊन बममध्ये चूज करू शकतो किंवा इकडे माझ्याकडे इथे आहे अंडरटेकिंग हे फर्स्ट जे आहे ते मी क्लिक करू शकतो. अपलोड नाव मी ते चेक करू शकतो. ते बघा हे अंडरटेकिंग त्या विद्यार्थिनीचं घेतलेलं आहे, मी ते अंडरटेकिंग इथे टाकू शकतो. आता इथे आपल्याला पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट आपल्याला करायचं आहे. आपण नॉन क्रिमिनल इथे सबमिट करणार नाहीत कारण ते मॅन्डेटरी नाही आहे. इथे तुम्ही जर नॉन क्रिमिनल सबमिट करत नसाल तर तुम्हाला अंडरटेकिंग मात्र मॅन्डेटरिंग आहे. ओपन कॅटेगरीला हे कुठलंही डॉक्युमेंट्स अपलोड करायला येत नाही. जेव्हा तुम्ही रिझल्ट लागणार तेव्हा 10th LC मार्कशीट आणि 10th स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे मात्र तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पार्ट 2 फॉर्म भरणार कॉलेजचे त्यावेळेस मात्र तुम्हाला ते भरायचे आहेत. आता पुन्हा इथे आपण भरू झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर मात्र आता आपल्याला ह्या प्रोसेसिंग फी जी ऑनलाईन ॲडमिशन प्रवेशाचं जी फी असते 225 रुपये ती आपल्याला पे करायची असते. ते पे करताना आता लक्षात घ्या आपल्याला इथे ऑप्शन काय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा UPI हे वापरून तुम्ही ते भरू शकता. तर आपण त्याला सिलेक्ट करूया आणि प्रोसीड फॉर पे ॲडमिशन प्रोसेसिंग फीला जाऊया आपण. आता इथे 225 रुपये करताना इथे पुन्हा इथे काय केलं 225 रुपये प्रोसीड आल्यानंतर आता तुम्हाला बघा 2 ऑप्शन इथे खाली दिले आहेत. नेट बँकिंग नाही करू शकता, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI पिन कुठलं तरी एक ऑप्शन किंवा वॉलेट हे कुठलंही वापरून तुम्ही तिथे करू शकता. आता हे मी इथे तुम्हाला मी करताना इथे मी स्टॉप करतो आहे मी UPI वापरून ते करत. तुम्ही इथे जर डेबिट कार्ड सिलेक्ट केलं तर डेबिट कार्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला सही करायचे. जर क्रेडिट कार्ड केलं तर क्रेडिट कार्डचे, UPIचं केलं तर तुमचं UPI ID तुम्हाला तिथे टाकायचा असतो, तो GPayचा असतो. तर आता इथे मी डेबिट कार्ड सिलेक्ट करणार आहे म्हणून मी ते आता बघा डेबिट कार्डचं मी इथे भरलेलं आहे आणि ते वापरून मी सगळी माहिती भरलेली आहे. ती माहिती वापरून मी आता पुढे कंटिन्यू अँड पे आपल्याला करायचं आहे. इकडे
नो थँक्स करणार. पण विजा कार्डला आपल्याला आपण इथे मी डेबिट कार्ड करताना थोडासा एरर आला आणि त्याला चार्जेससुद्धा ₹1 लागतो, म्हणून मी UPI पेने पेमेंट केलं. तुम्हीसुद्धा इथे UPI पेमेंट UPI तुमचं ID वापरून तुम्ही करू शकता. इथे बघा हे सगळे डिटेल्स इथे भरून झालेले आहेत. हा फॉर्म डिटेल्स भरून झाल्यानंतर इकडे एक डिक्लरेशन असतं. ते डिक्लरेशनला इथे क्लिक केलं इथे व्हेरिफिकेशन आहे पेंडिंग राहील. डिक्लरेशनला क्लिक केलं आणि तुमचा फॉर्म लॉक ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे. हा प्रत्येक वेळी कधी पण समजा तुम्हाला चेंजेस करायचे असले किंवा काही करायचे असले तर हा अनलॉक करून तुम्ही करू शकता. ते पण मी इथे दाखवतो. आता समजा मला हा फॉर्म लॉक करायचा आहे तर मी हा फॉर्म लॉक करून घेणार, लॉक ॲप्लिकेशन फॉर्म. आता हा फॉर्म लॉक ॲप्लिकेशन फॉर्म झाला. मग लॉक ॲप्लिकेशन फॉर्म झाला की आपल्याला कुठलेही चेंजेस करता येत नाहीत. हा व्हेरीफाय झाल्यानंतर त्याची मी प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म घेणार. हा तुम्हाला ॲडमिशन प्रवेशाच्या वेळेस पार्ट 1 फॉर्म लागतो, लक्षात घ्या. तर ह्याची प्रिंट काढून घ्यायची. परंतु जे कास्टवाले आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, जे ओपनवाले जनरल त्यांना व्हेरिफिकेशनची गरज लागत नाही. आता मला समजा याच्यात काही मला चेंजेस करायचे आहेत तर मी चेंजेस करताना पुन्हा इथे बघा 3 आडव्या रेषा आहेत, त्यांना क्लिक करणार. तिथे क्लिक करून जे मला इथे मी पहिलं काय याचा अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म, हा फॉर्म आहे अनलॉक करणार. अनलॉक करताना इथे मला ते ग्रीव्हन्सेस विचारतील. आय हिअर बाय डिक्लेअर अंडरस्टँड. इथे अनलॉक करणार, अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म. अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म झाल्यानंतर मला जे पुन्हा ते आपण होतं आता रजिस्ट्रेशन डिटेल, जे मला काही चेंजेस करायचे आहेत तर ते मी चेंजेस तिथे करू शकतो. तुम्हीसुद्धा तिथे करू शकता. जे चेंजेस करून झाले की जिथे तुम्हाला चेंजेस करायचे तिथे एडिटला इथे ऑप्शन दिलेलं आहे, त्या एडिटमध्ये तुम्ही ते करून ते करू शकता. समजा तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, तुम्ही नॉन कम्युनिटी काढलेलं आहे तर ते तिथे अपलोड करू शकता. म्हणजे जे काही तुम्हाला चेंजेस किंवा कुठे कुठे तुमचं समजा रॉंग झालं असेल ज्याच्यामध्ये तर ते तुम्ही करू शकता आणि ते तुम्हाला करता येईल. आणि ते करून झाल्यानंतर पुन्हा मात्र आपल्याला लॉक ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे आणि कन्फर्म करून, म्हणजे हा झाला तुमचा पार्ट 1 फॉर्म. अशा पद्धतीने हा आपण पार्ट 1 फॉर्म भरू शकतो. लक्षात घ्या, ओपन कॅटेगरीला अंडरटेकिंग भरायची गरज नसते. त्यांना कुठलंही डॉक्युमेंट अपलोड करायला येत नाही. फक्त 225 UPIने भरली तर 225 भरता येते. आणि जर डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला काही चार्जेस, नॉमिनल चार्जेस लागतात, ते चार्जेस करून तुम्ही करू शकता. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोचवा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना तिथे पार्ट 1 फॉर्म भरता येईल. आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.